श्वासांना साठवणीचा छंद अजूनही पाचोळ्याला आठवणींचा गंध अजूनही ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे, अंथरुणासोबत झोप आहे, संपत्तीसोबत धर्म आहे आणि ओंजळीतनं दुसऱ्याला देण्याची ताकद आहे, हेच अनंत तरे. पाचोळ्याला आठवणींचा गंध अजूनही शिंपडलेल्या अंगणामध्ये अजून बारीक ठसे, घर भरलेल्या हाकानी मधून लागे पिसे. आणि उद्धव साहेबांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होतंय. या पुस्तकाचं भाग्य नक्कीच उजळेल. आज नुसत्या त्यांच्या आठवणीची पानं, अरे वा छान पुस्तक काढलं त्याच्याबद्दल तुमचं कौतुक आहेच. पण मी सगळ्यांना सांगतोय की हे पुस्तक वाचा, जरूर बघा. पण वा छान काय माणूस होता, नाही तो त्यातला छानपणा आपल्यामध्ये काहीतरी येऊ द्या, थोडा तरी येऊ द्या. म्हणजे जसं आज म्हणजे असं आता तुम्ही सांगितलं ना की हा दुसरा स्वीय सहाय्यक, एक यशवंतरावांचा आणि दुसरा हा. आपली कोणाची कोण पुस्तकं काढावीत असं माझं म्हणणं नाहीये, पण आपण असं काहीतरी करू शकलोय का की आपल्यानंतर सुद्धा लोक आपली आठवण काढतील चांगल्यानी. हे जरी काहीतरी आपण घेतलं या पुस्तकातून, तरी मी म्हणेन या पुस्तकाचं आणि अनंत तरेंच्या आयुष्याचं सार्थक झालं.